महाराष्ट्रातील डोंबिवलीमधून एक अत्यंत लाजिरवाणी आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। एका अनाथ तरुणीला प्रथम तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबियांनी बेदम मारहाण केली आणि नंतर मदतीसाठी बोलावलेल्या युवकानेच तिच्यावर अत्याचार केला। पोलिसांच्या माहितीनुसार पीडित तरुणी डोंबिवलीतील एका खासगी संस्थेत काम करते आणि तिचे आई-वडील नाहीत। सांगितले जात आहे की काही कथित खोट्या आरोपावरून तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबियांनी तिच्यासोबत मारहाण केली। या मारहाणीत मैत्रिणीच्या वडिलांचाही सहभाग होता। गंभीर जखमी झाल्यानंतर तरुणीला पोलिसांत तक्रार दाखल करायची होती, मात्र तिच्यासोबत जाण्यासाठी कोणीही नव्हते। अशा परिस्थितीत तिने सोशल मीडिया ॲप स्नॅपचॅटद्वारे काही दिवसांपूर्वी ओळख झालेल्या एका युवकाकडे मदत मागितली। आरोपीची ओळख क्रिश भोईर अशी झाली असून त्याने तिला मानपाडा पोलीस ठाण्यात नेण्याचे सांगून सोबत नेले, मात्र रस्त्यातच तो तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला, जिथे तिच्यावर बलात्कार केला। इतकेच नव्हे तर आरोपीने पीडितेकडील पैसेही लुटले। त्याने तिच्या मोबाईलमधील सिम कार्ड काढून घेतले आणि मोबाईल घेऊन फरार झाला। त्यामुळे पीडिता पूर्णपणे असहाय्य झाली। कशीतरी धैर्य एकवटून पीडिता शिवसेना शिंदेगडच्या केंद्रीय कार्यालयात पोहोचली आणि मदतीची याचना केली। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार राजेश मोरे यांनी शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना पीडितेसोबत पोलीस ठाण्यात पाठवले। यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली। या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी संपत फोडोल आणि त्यांच्या टीमकडे सोपवण्यात आला। पथकाने तत्परता दाखवत अवघ्या एका तासात आरोपी क्रिश भोईरला अटक केली। पोलिसांना संशय आहे की आरोपीने यापूर्वीही इतर तरुणींवर अशाच प्रकारचे गुन्हे केले असावेत, त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे। पुढील तपास महिला पोलीस अधिकारी प्रियंका सादळकर करत आहेत। दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी किरण मोंडकर, केतकी पवार, पल्लवी इंदुलकर आणि ललिता मेहर हे सुमारे 8 तास पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पीडितेला सहकार्य करत होते। ही घटना पुन्हा एकदा समाजातील महिलांच्या सुरक्षेच्या आणि सखोल मीडियाद्वारे निर्माण होणाऱ्या नातेसंबंधाचा गंभीर प्रश्न उपस्थित करते। आणि सकाळी आमच्या शाखेमध्ये एक पीडित मुलगी आलेली, तिच्याबरोबर रात्री फार भयानक प्रकार घडलेला। तर आमदार साहेबांची भेट घेऊन वगैरे तिथे सगळं जे काही झालं ते सांगितलं वगैरे। मग आमदार साहेबांनी महिला आघाडीला कळवून वगैरे पुढचे प्रोसिजर करण्यासाठी पोलीस स्टेशनला पाठवलं। तर त्या मुलीला घेऊन आमच्या पदाधिकारी पोलीस स्टेशनला, मानपाडा पोलीस स्टेशनला आल्या वगैरे। तर तिची स्नॅपचॅटद्वारे त्या मुलाशी ओळख झालेली आणि काल तिचं काहीतरी कोणाबरोबर तरी मैत्रिणीबरोबर भांडणं वगैरे झालेली, तर तिला मारहाण झालेली। तर ती त्याला थोडीशी ओळखत होती म्हणून तिने मदतीसाठी त्याला फोन लावला वगैरे। तर तो आला होता, तर त्याने त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन तिच्याबरोबर अपकृत्य केलेलं आहे। तर आम्ही मग मानपाड्याला पोलीस स्टेशनला येऊन त्याची कंप्लेंट वगैरे केलेली आहे आणि पोलीस स्टेशनमधून पण चांगलं सहकार्य मिळालं आहे आणि आमच्या आमदार साहेबांनी त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे।